आज आपण पोर्तुगीज बांधणीचा असलेल्या कोर्लाई किल्ल्यावर जात आहोत, जो रायगड जिल्ह्यातील अलिबागपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या समुद्र किनाऱ्यावर वसलेला आहे। 1521 साली पोर्तुगीजांनी या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले। या किल्ल्याचा वापर ते कोर्लाई पासून वसईपर्यंत पसरले त्यांच्या प्रांतावर लक्ष ठेवण्यासाठी करत असत। मुख्य दरवाजाजवळ आलोय आणि इथून आता मेन किल्ला सुरू होणार आहे। 15व्या शतकात पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला होता। तर हा किल्ला छोटा आहे आणि 200-300 फूट उंच हा किल्ला आहे। तुळशी वृंदावन आहे आणि इथे महादेवाचे मंदिर। – 1739 साली मराठ्यांनी या किल्ल्यावर ताबा मिळवून हा किल्ला स्वराज्यात दाखल केला। पुढे 1739 ते 1818 म्हणजे जवळजवळ 80 वर्ष हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता। हा किल्ला 2800 फूट लांब आहे आणि त्याची सरासरी रुंदी 49 फूट आहे। या किल्ल्यावर बंदुकांसाठी 305 युद्धकल्ले आहेत। आता आपण किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला आलोय। इथे एक तोफ ठेवलेली आहे। ही कोर्लाई नावाचे एक छोटेसे खेडे आहे आणि इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय मच्छीमार आहे। आता मी अलिबागवरून इकडे ब्रिज क्रॉस करून असं लाईट हाऊसच्या साईडने किल्ल्यावर आलोय आपण। या किल्ल्यावर आपण सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या दरम्यान आपण या किल्ल्यावर येऊ शकतो। तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि लवकरच भेटूयात एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या ठिकाणी।